बुलढाणा जिल्ह्यातील पवित्र आणि आध्यात्मिक नगरी शेगाव इथं आज अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला। भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संतश्रेष्ठ संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन महाराष्ट्राच्या संत परंपरेला वंदन केले। राष्ट्रपतीच्या या आगमनामुळे शेगाव नगरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। महामहिम राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात विशेष तयारी करण्यात आली होती। संस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रपतींनी समाधीस्थळाचं शांततेत दर्शन घेतलं व मंदिर परिसराची सविस्तर माहिती जाणून घेत पाहणी केली। संत गजानन महाराजांच्या कार्याची आणि संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, आरोग्य कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील आणि हरिहर निळकंठ पाटील, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभाव आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। राष्ट्रपतींच्या भेटीमुळे शेगावच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची देश पातळीवर दखल घेतली गेली आहे। संत गजानन महाराज संस्थान शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि धर्मप्रसार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते। राष्ट्रपतींनी या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। समाधीस्थळ दर्शनानंतर महामहिम राष्ट्रपती राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमस्थळी रवाना झाल्या। आरोग्य क्षेत्रातील जनजागृती, आयुष पद्धतीचा प्रसार आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यास राष्ट्रपतींची उपस्थिती लाभणं हेही राज्यासाठी गौरवाचं मानलं जात आहे। राष्ट्रपतींच्या आगमनामुळे संपूर्ण शेगाव शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती। स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद लुटला। शेगावच्या पवित्र भूमीत आज घडलेला हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा ऐतिहासिक दिवस ठरला। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।